गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 2 प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यातनं 2 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे आणि हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। फरार 3 आरोपींपैकी 2 आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे तपासाला आणखी गती येणार आहे। आणखी तिसऱ्या फरार आरोपीच्या मागावरती पोलीस आहेत, त्यामुळे त्याला देखील लवकरच ताब्यात घेतलं जाईल आणि तपासाचा वेग आणखी वाढेल। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधून आपल्या सोबत आहेत। सुरेश, 3 फरार आरोपींपैकी 2 तर सापडलेले आहेत, आता पुढे कसं काय? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो प्रमुख आरोपी आहे सुदर्शन घुले, या सुदर्शन घुलेला आणि त्याचबरोबर सुधीर सांगळे यांना पुण्यामधून रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अटक देखील दाखवण्यात आलेली आहे आणि आता जे सीआयडी तपास करते त्या सीआयडी कडे त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे आपण जर या अगोदर जर बघितलं तर गेल्या 26 दिवसापासून हे आरोपी पोलिसाला गुंगारा देत होते। जवळपास 9 पथकं आणि 150 कर्मचारी सीआयडीचे कर्मचारी देखील कार्यरत होते। त्यांना तपासण्याच्या अनुषंगाने सगळ्या ठिकाणी टीम देखील पाठवण्यात आल्या होत्या आणि त्यांना अखेर अटक करण्यात यश आल्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खूप मोठी ही अपडेट समजली जाते। विशेष म्हणजे सुदर्शन घुले यानं ही हत्या केली होती, त्यामुळे ही हत्या नेमकी का केली, याचं कारण काय होतं, त्याचबरोबर कोणाच्या सांगण्यावरून केली होती, या सगळ्या गोष्टी या अपडेटमधून आता समोर येणार आहेत। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या अगोदर जे 4 आरोपी अटक आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणि त्यानंतर आता हे 2 जणांना अटक करण्यात आली। दुसरी जी अपडेट मिळते ते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख केजवरून निघाल्यानंतर त्यांचे जे लोकेशन देणारा होता त्याला देखील ताब्यात घेण्यात आलं, त्याला देखील अटक करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी आता सीआयडी कडे यांना वर्ग केलेला आहे। सीआयडी तपास कामी त्यांना आता घेऊन आहे। प्रत्यक्ष घटनास्थळ पाहणी असेल, त्याचबरोबर कोणते हत्यार वापरले होते, तिथपासून कशा पद्धतीने त्यांचा ज्या पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली होती ती कशा पद्धतीने केली, याचं देखील सगळं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे त्या सीआयडी कडून केलं जाणार आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी होता आणि त्याला अटक केल्यामुळे आता एकूणच या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा होईल हे देखील स्पष्ट होत आहे। बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या। मातोश्रीवरती 7 जानेवारीपासून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होणार आहे। उद्धव ठाकरेंकडून 20 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी राज्यातील भाजपच्या मंत्र्यांचा 2 दिवस क्लास घेणार आहेत। आगामी 5 वर्षात मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील आणि त्यासाठीचा रोडमॅप काय असावा याबाबतचं मार्गदर्शन केलं जाणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीनं तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर इथे चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। गडचिरोलीमध्ये पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी वसुलीसाठी पांडव नेमले होते अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली होती। त्यावर गडचिरोलीत जायचं धाडस दाखवावं असं खुलं आव्हान शंभूराज देसाईंनी संजय राऊतांना दिलं। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये आज महामोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासोबत इतर नेते मंडळीही सहभागी होणार आहेत। साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आगामी 15 दिवसातच नाईट लँडिंग विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे। सामान्य साई भक्तांनाही विमानसेवेचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुरलीधर मोहोळ यांनी दिली। जर तुम्ही परदेशात जाणार असाल तर तुमची खासगी माहिती ही केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे। 10 फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून 1 एप्रिलपासून माहिती देणं अनिवार्य होणार आहे। सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या मागणीला अखेर यश आलं। सांगलीतनं तर ऋषिकेश आणि हरिद्वारसाठी 7 जानेवारीपासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे। कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील। सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय। कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेत आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला।
येत्या 4 महिन्यात मुंबईसोबतच पुणेकरांसाठी सुद्धा अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे. त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ कमी होणार आहे. महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय. खासगी आणि सरकारी आस्थापनेत नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाना असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमिट असल्यास ते 31 जानेवारीपर्यंत परत करावं लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर पुणे आरटीओकडनं कारवाई केली जाईल. मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतरही प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि त्यांचा वापर कमी झालेला नाही. राज्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या प्लास्टिक वापरावर बंदी आणली जाणार आहे. यासाठी सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली. अटल सेतू पुलावरनं मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील भाड्यात 50%हून अधिक घट झाली आहे. त्यामुळे प्रवास अधिक स्वस्त झालाय. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन म्हणजेच NMMTनं अटल सेतूच्या भाड्यात कपात केली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य रेल्वेकडनं कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील. 2 गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. मुंबई राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला 22,59,00,000 निधी देण्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारनं केली. तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत हा निधी दिला जाणार आहे. SRA आणि HC मुंबईच्या विकासासाठी क्लस्टर योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे लक्षावधी घरं उपलब्ध होतील असा निर्णय गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर तयार करा. तसंच मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले. आता 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावरती अकाउंट उघडण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. हा नियम डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम 2025च्या मसुद्यात समाविष्ट आहे. एक मोठी बातमी आहे. पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुटण्याची शक्यता आहे. जवळपास 80% जागांवरती तीनही पक्षांचं एकमत झालंय. महायुतीचा 20% पालकमंत्री पदावरती दावा आहे आणि हा तिढा लवकरच सुटेल अशी शक्यता आहे. काही जागांवरनं तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच आहे. तर मुंबई शहर आणि साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही आहेत. तर गडचिरोली आणि बीडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर यांच्याकडनं. तुषार, पालकमंत्री पदाबाबत महायुतीमध्ये काय चाललंय? आपण जर पाहिलं असेल तर पालकमंत्री पदाबाबत अद्यापही आपल्याला महायुतीमध्ये तिढा असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे आम्ही तीनही प्रमुख नेते एकत्र बसू आणि पालकमंत्री बाबतचा तिढा संपवू. मात्र आपण पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे, मात्र अद्यापही पालकमंत्री वाटप झालेला नाहीये. आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार जवळपास 80% जागांवरती तिन्ही पक्षांचं एकमत झालेलं आहे. मात्र काही जिल्ह्यांवरून आपल्याला राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांमध्ये रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळते. त्यामध्ये रायगड जिल्ह्याचं पालकत्व हे भरतशेठ गोगावलेंनी घ्यावं की आदित्य तटकरेंनी घ्यावं या दोघांमध्ये रेस असल्याचं पाहायला मिळते. तीच स्पर्धा आपल्याला कोल्हापूरमध्ये असल्याचं देखील पाहायला मिळते. तर आपण शहरी भागात मुंबईमध्ये आपण जर पाहिलं असेल तर मुंबई शहर व साताऱ्यासाठी प्रामुख्याने भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला चढाओढ असल्याचं पाहायला मिळते. तर राज्यातले 2 प्रमुख सेन्सिटिव्ह भाग, एक म्हणजे गडचिरोली आणि दुसरं म्हणजे बीड, हे 2 अत्यंत सेन्सिटिव्ह असे भाग आहेत. या 2 भागांचं पालकमंत्रीपद नेमकं कोणी घ्यावं याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. तर मागच्या वेळेला नाशिकचं पालकमंत्रीपद हे दादा भुसे म्हणजे अर्थात शिवसेनेकडे होतं, मात्र यंदा ते भाजपाकडे गिरीश महाजन यांच्या वाटेला येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत देखील आपल्याला या ठिकाणी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे जवळपास 80% महायुतीमध्ये पालकमंत्रीपद वाटप झालेलं आहे, मात्र 20% पालकमंत्री संदर्भामध्ये अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापूर्वी हे पालकमंत्रीपद वाटप होणार का याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. श्वेता. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या.
मरीन ड्राईव्ह समुद्रकिनाऱ्याचं अधिक सक्षमपणे रक्षण करण्यासाठी टेट्रापॉड्स बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. त्यासाठी तटरक्षक म्हणून M20 प्रतीचे कॉन्क्रीटचे टेट्रापॉड टाकण्यात आलेत आणि धूप रोखण्यासाठी पालिकेनं या उपाययोजना केल्या आहेत. मागील वर्षभरात मुंबईमध्ये चिकनगुनियाचा आजार झपाट्यानं वाढतोय. मागील 3 वर्षात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत 40% वाढ झाली. दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय. परिणामी कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार आणि कावीळ या आजारांचे रुग्ण वाढलेत. राज्यातील आजारांची आकडेवारी बघितली तर 2024 मध्ये या आजारांचे सर्वाधिक रुग्ण सापडले. 2024 या वर्षात हजारो दुचाकी आणि 4चाकी वाहनांची खरेदी विक्री झाली आहे. विशेष म्हणजे दसरा, दिवाळी आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीत वाढ झाली. पुणे रेल्वे स्थानक सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी मिळून 9 महिने झाले तरी पुणे रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. सीसीटीव्ही बसवण्याची अद्याप प्रक्रिया सुरूच आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदेशी पाहुणे पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे थंडीच्या मोसमात आशिया, उत्तर सायबेरिया, केनिया, ऑस्ट्रेलियामधून फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्ष्यांचे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आगमन झालंय. प्रदूषण नियंत्रणासाठी एका बाजूला मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं उचललेली असताना मंडळानं पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचं आढळल्यामुळे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले असून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर सुद्धा कारवाई करण्याचं सूतोवाच कदम यांनी केलं. नुकत्याच सरलेल्या 2024 या वर्षात देशामध्ये एकूण 1342 जणांना व्यावसायिक वैमानिक परवाना प्राप्त झालाय. त्यामध्ये 302 महिला वैमानिकांचा देखील समावेश आहे. 2023च्या तुलनेत या संख्येमध्ये 17% घट झाली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजात मुंबईकरांचा लोकसहभाग असावा यासाठी महानगरपालिकेनं पुढाकार घेतला. यानुसार पालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय हवं याबाबत आपल्या सूचना 17 जानेवारीपर्यंत ईमेलवर किंवा पालिका मुख्यालयात पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलंय.